सुरू आहे त्यामध्ये आपण काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक 4 मधून उभे आहे आणि आपण या अगोदर सुद्धा काँग्रेस पक्षाचे उमेदवार इथं निवडून आले होते. त्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहात का आणखीन काही दुसरं राहिलेल्या विकासावर तुम्ही आपण मतदारासमोर जाणार आहात? मी सर्वप्रथम इस्माईल कादर साहेब शेख प्रभाग क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षाची आघाडी लातूर शहर महानगरपालिकेमध्ये झालेली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून 4 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत. त्यामध्ये एक जागा ही वंचित बहुजन आघाडीला सुटलेली आहे. ती अ गटामध्ये म्हणजे अनुसूचित जातीची ती जागा आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे शहराचे अध्यक्ष आहेत माननीय इंजिनियर सचिन अर्जुन गायकवाड हे पहिल्या जागेतून लढत आहेत. त्याचबरोबर ब ही जागा ही ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्या जागेमध्ये गोरीबी आसिफ बागवान ह्या भगिनी इलेक्शन लढवत आहेत. क या जागेमध्ये शेख कौसर इस्माईल या पेशाने शिक्षिका आहेत त्या या जागेमध्ये इलेक्शन लढवत आहेत. आणि ड या जागेतून माननीय अहमद खान पठाण साहेब हे उमेदवार आहेत. मी त्यांचा एक प्रचारक म्हणून व माझे एक सामाजिक काम म्हणून या प्रचारामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. आणि ही निवडणूक ही माननीय लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांना मानणाऱ्या लातूर शहरामध्ये ही निवडणूक आहे. आणि ही निवडणूक अमित भैया विलासराव देशमुख साहेब यांनी जो विकास निधी या भागामध्ये दिलेला आहे आणि ज्या पूर्वीच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानं जे कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर आणि सर्व धर्म समभाव व जातीयवादाला रोखण्यासाठी ही निवडणूक आम्ही या प्रभागामध्ये लढत आहोत. आतापर्यंत स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतलं की विकास पुरुष म्हणून म्हटलं जातं, परंतु प्रत्येक पक्ष हा विकासाच्या मुद्द्यावरच मतदारासमोर जात असतो. आपण काही वेगळा विकास दाखवणार आहात का? प्रभाग क्रमांक 4 यामध्ये हा अल्पसंख्याक बहुल मोठा प्रभाग आहे. त्यामध्ये दलित मुस्लिम आणि सर्व धर्मीय लोक राहतात. त्यामुळं या भागातील प्रामुख्यानं जी समस्या आहेत त्या समस्या ज्या भौतिक समस्या आहेत त्या जवळपास संपलेल्या आहेत. परंतु खऱ्या अर्थानं कचऱ्याचं व्यवस्थापन त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी रिलीज रूम आणि अल्पसंख्याक बहुल हा प्रभाग असल्यामुळं एक उर्दू घराची निर्मिती या भागामध्ये व्हावी. मुलांना MPSC UPSCची कोचिंग या भागामध्ये देता यावी. त्याचबरोबर खेळाचे मैदान विकसित करता यावं. जो पददिव्यांचाच प्रश्न आहे ते पददिवे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित ते स्वयंघोषित झाले पाहिजे ह्या मानस मनामध्ये ठेवून आम्ही या भागामध्ये काम करत आहोत. तुमचा वार्ड क्रमांक 4 हा पूर्वीपासून विकसनशील आहे. यामध्ये काही भाग हा वंचित आहे विकासापासून, तर त्यामध्ये शैक्षणिक म्हणा आणि इतर विकासापासून म्हणा किंवा घरकुल योजना म्हणा ह्या महानगरपालिकेमधून काही लोकांना मिळालेले नाही असं वस्तुचित्र या वार्ड क्रमांक 4 मध्ये आहे. त्यासाठी आपण काय करणार सर्वसामान्य? या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रमाई आंबेडकर आवास योजनेची घरकुल झालेली आहे. त्याचबरोबर इस्लामपुरा गाझी मैदान त्याचबरोबर शास्त्रीनगर या भागामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे अनेक घरकुलाचं काम या ठिकाणी झालेलं आहे. फक्त काही भागामध्ये आपण जे म्हणतात त्या ठिकाणी कबाल्याचा प्रश्न असल्यामुळे त्या ठिकाणी घरकुल योजना पोहोचू शकली नाही. परंतु आजच आम्ही आमचे आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्याकडे ते कबाल्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी विनंती या ठिकाणी केली. मुद्दा घेतलेला आहे त्यामुळे तोही प्रश्न लवकरच आम्ही सोडू. आता सध्या विकास पुरुष म्हणून आता अमित भैया माजी मंत्री अमित भैया देशमुख हे आहेत, तर त्यासाठी त्यांच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना काही फरक पडेल का? नाही, आम्ही हे जे मतं मागत आहोत ते माननीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांचं कर्तव्य, अमित भैया देशमुख साहेब यांचं नेतृत्व आणि दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं मार्गदर्शन या तत्वावरच आम्ही लोकांसमोर जात आहोत. आणि आता आमच्या जोडीला श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकदी पण आमच्यासोबत आहे. त्यामुळे आता भीमशक्ती एकत्र होऊन या प्रभागामध्ये विकासाची घोडझोड पुढे चालणार आहे. वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहे, त्यासाठी त्या मतदाराचा तुमच्यावर काही इफेक्ट होईल का? ते 100% श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे ते वंचित बहुजन आघाडीला जे मतदान होणार आहे ते सर्व मतदान काँग्रेस पक्षाला होणार आहे आणि जे काँग्रेस पक्षाला होणार आहे ते वंचित बहुजन आघाडीला होणार आहे. समोरचे पण दिग्गज आहे, भाजप असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, इतर पक्ष सुद्धा दिग्गज असताना आपल्यालाच मतदारांनी काय करावं? नाही, काय झालेलं आहे की पूर्वीचे जे लोक दुसऱ्या पक्षामध्ये जे लोक आहेत ते आयात आहेत. ते कधी खाली आमचंही काम केलेले लोक आहेत आणि ते आता कुठंतरी पक्षानं भरपूर त्यांना दिलं आहे, परंतु एवढं दिलं असताना ते का गेले
हे जनताच त्यांना उत्तर देईल, कारण ते जुने आमचेच लोक आहेत. परंतु खऱ्या अर्थानं एवढं पक्षाने दिलं असताना, त्यांनी पक्षासोबत राहणं अपेक्षित असताना ते कोणातरी पक्षाची उमेदवारी घेऊन आज लोकांसमोर जात आहेत. खऱ्या अर्थानं त्यांना लोकांसमोर जाण्याचं तोंड सुद्धा नाही. जनतेसमोर जाण्यासाठी तुम्ही जनतेला काय म्हणून आवाहन करणार की तुम्हाला अशा 5 गोष्टी तुम्ही या निवडून आल्यानंतर करणार या वार्ड क्रमांक 4 मध्ये? सर्वप्रथम जो काही आमचा नवीन भाग झालेला आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये केली जाईल. त्याचबरोबर आरोचे प्लॅन्ट आपण प्रभागाच्या 6 ठिकाणी बसवायचा आपला मानस आहे. त्याचबरोबर मोहल्ला क्लिनिक आपण प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी ग्रीन बेल्ट आहे, ज्या ठिकाणी 1000-2000 लोकवस्ती आहे त्या ठिकाणी मोहल्ला क्लिनिक ही योजना आपण राबवणार आहोत. त्याचबरोबर अल्पसंख्याक बहुल हा प्रभाग असल्यामुळं या ठिकाणी एक उर्दू घर जे लातूर शहराच्या वैभवामध्ये भर पाडेल असे एक उर्दू घर या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा आपला मानस आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक चांगलं करिअर गायडन्स जे आपल्याला करता येईल ते, आणि महिलांसाठी गृहउद्योगाची निर्मिती आपल्याला कसं करता येईल आपण या प्रभागाच्या माध्यमातून या निवडणुकीच्या नंतर हे आपण मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. शिक्षकी पेशेमधून आपण राजकारणात उतरला आहात. शिक्षक हा इमानदार प्राणी असतो आणि शिक्षक हा समाज घडवतो, शिक्षक हा विद्यार्थी घडवतो आणि एक पिढी घडवतो. त्या अनुषंगाने तुम्ही या समाजामध्ये काही कायापालट करू शकाल का? खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाची राजकारणात गरज आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की वकील असेल, डॉक्टर्स असेल, शिक्षक असेल, प्राध्यापक असेल यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. मी सुद्धा नवीन पिढीने आवाहन करणार आहे की सुशिक्षित उमेदवार, तसं प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक इंजिनियर आहे, एक शिक्षक आहे आणि 2 कार्यकर्तृत्वान असे नगरसेवक आमच्या सोबत आहेत. त्यामुळे एक समतोल या भागामध्ये रमलेला आहे. आणि शिक्षक असल्यामुळं मी जनतेसमोर जात आहे आणि प्रामाणिकपणे त्यांना काही आश्वासन देत आहे, त्याची पूर्तता नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. धन्यवाद सर. समाज गर्जना न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू.